हे सुद्धा कमी येणार. हे आपलं आयुर्नव्याण्णव स्टिकर म्हणून काम करतं. स्टिकर, स्प्रेडर आणि आंतरप्रवाह 100% मिक्सिंग करतो. म्हणजे तुम्ही तेल आणि पाणी एकजीव करून दाखवतो तुम्हाला. स्टिकर म्हणजे पानाला चिटकून राहतं. स्प्रेडर म्हणजे 1 ते 30 मोजूस तर पानभर पसरतं आणि पानाच्या शिरापासून मुळापर्यंत जातं. आता काय कधी कधी काय होतं, कीड असते पानावर आणि पानाच्या खाली. आपण औषध मारतो वरनं, वरची मारायची ती मरते, पानाच्या खालची तशीच राहते. आता तुम्ही मांडव टाकला, आता काय कीड खालनं औषध मारलं तर खालची मरली, वरची तसं. मग ती स्प्रेडर म्हणून पण काम करतं. हे तुम्ही कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक कशात पण हे औषध तुम्ही वापरू शकता फवारण्याला. त्याचबरोबर हे आयुर्गार्ड नावाचं प्रोडक्ट आहे. हुमणी वाळवी ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करतं. हुमणीचे जे 4 स्टेप आहेत, अंडकोश, आळी, हुमणी, आळी आणि पतंग, या 4 स्टेपवर हे प्रोडक्ट काम करतं. जर जास्त प्रमाण हुमणीचं असेल तर वर्षातून 4-5 वेळा हे द्यायचं. आणि जर थोडंफार कमी असेल तर 3-4 महिन्यातनं हुमणीचं जर सोडलं, आणि ही काय वाया जाणार नाही. हे प्लस टॉनिक आहे, कारण का ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. ह्याच्याबरोबर दुसरं कुठलं प्रोडक्ट वापरायचं नसतं. NPK नत्रज, पूरक आणि पालाश ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे. आता ह्या बॅक्टेरियांचं काम काय आहे, पिकाच्या गरजेनुसार पिकाला रोजच्या रोज अन्नद्रव्य पुरवठ्यासाठी काम करतात. आता रोज त्याची गरज काय आपण नाही सांगू शकत. बरं, ह्या बॅक्टेरियांचं काम काय आहे, जे आपण शेतामध्ये टाकलेले खत आहेत, रासायनिक असतील, सेंद्रिय असतील, शेणखत असेल, कोंबड खत असेल, ह्याचं विघटन करून पिकाला अपटेक करून देण्यासाठी ह्या बॅक्टेरिया काम करतात. ही प्रोडक्ट वापरल्यामुळे गांडूळ निर्मिती चांगली होते, भुसभुशीत चांगल्या पद्धतीने राहते, मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर हे फंगी फायटर, बुरशीनाशक. हे नुसतं बुरशीनाशक नाही तर निमोट्या झालेला असेल, व्हायरस आलेला असेल, झाड ट्रेसमध्ये असेल किंवा बोकड्या चढला असेल तर त्याच्यावर सुद्धा हे प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने काम करतं. स्प्रेला आणि ड्रिचिंगला दोन्ही वापरू शकतो. आणि हे भूरक्षक नावाचं प्रोडक्ट आहे. आता होतं काय, अगोदर आपली माती खराबच आहे आता, आणि अजून जर त्याला आपण रासायनिक वापरलं तर माती चांगली होईल का खराब होईल? खराबच होणार आहे. मग ही झालेल्या मातीला खराब झालेल्या मातीला चांगलं करण्यासाठी काम करतं. म्हणजे मातीची सुपीकता वाढवतो, मातीमधले अणुरेणूंचं विघटन करतं, बीजाणूंची संख्या वाढवतं, जीवाणूंची संख्या वाढवतं आणि पिकाला सुद्धा फायदा करून देण्यासाठी असे भूरक्षक म्हणून काम करतात. अशी एवढी आपली प्रोडक्ट आहे.